हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची मॅथमॅटिक्सची एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आपण मॅथ्स 1 चा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर शिकत होतो. आता याचे काही बेसिक कॉन्सेप्ट जो आहे तो व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 जे आहे ते पूर्णपणे सॉल्व्ह करून टाकू. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण सरळ सरळ जाऊ प्रॅक्टिस सेट 5.1 वर. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला पहिलाच क्वेश्चन दिसेल, by using variable x and y form any 5 linear equation in two variable. तुम्हाला x आणि y व्हेरिएबलचा यूज करायचा आहे ना, कोणतेही तुम्हाला जे वाटते ते 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लिहायचे आहे. पहा मग आता x आणि y चा यूज करायचा आहे तर मी काय करतो, x y x y x y x y x y 5 वेळा लिहून घेतो. इक्वेशन वे म्हणजे त्याच्यामध्ये इज इक्वल टू चा साइन येणारच आहे. आता यांच्या मधामधात मी प्लस मायनस मला जे द्यायचे आहे ते मी देऊन देतो. तुम्ही प्लस देऊ शकता, मायनस देऊ शकता. वायच्या समोर दिल्या तसा तुम्ही एक्सच्या समोर बी देऊ शकता. इथं मायनस देतो, इथं मायनस देतो, इथं प्लस देतो. द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तर नाही द्या इकडे. पण इकडे काहीतरी प्लस मायनस द्याच लागेल. इज इक्वल टूच्या त्या साईडला मी माझ्या मताने कोणताही नंबर लिहू शकतो. 0 लिहितो, 1 लिहितो, -2 लिहितो, -5 लिहितो, -100 लिहितो. मला जे वाटते ते मी लिहू शकतो. आता या व्हेरिएबलच्या समोर एखादा नंबर, त्याला आपण जो कोइफिशियंट म्हणतो तो आपल्याला लिहायचा आहे. मग आता मी माझ्या मताने कोणताही नंबर लिहू शकतो. तुम्ही बी तुमच्या मताने कोणताही लिहू शकता. इथं लिहिलो मी 2, इथं लिहिलो मी 3, इथं लिहिलो 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 1 झाले. हे झाले माझे 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विथ युजिंग एक्स अँड वाय व्हेरिएबल. समजलं एवढं? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हा झाला आपला कोणता, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एक्स अँड वाय चा यूज करून. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथं पहा, तुम्हाला काय म्हणताय, राईट 5 सोल्युशन. 5 सोल्युशन लिहायचे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. आता पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 याचे आपल्याला 5 सोल्युशन लिहायचे. मग कसे 5 सोल्युशन लिहू रे आपण? कोणत्या दोन नंबरची ऍडिशन 7 होते हेच आपल्याला लिहायचे. मग पहा आता, 1 प्लस 6 होते 7. अजून कोणते होते? 2 प्लस 5 होते 7. 3 प्लस 4 होते 7. 4 प्लस 3 होते 7. त्यानंतर 2 प्लस 5 लिहिलं तर इकडं 5 प्लस 2 7 होते. मायनस द्यायचं असेल तर तुम्ही मायनस देऊ शकता. जसं आता इथं लिहू शकतो मी 2 मायनस नाही, सॉरी, 2 मायनस 2 मायनस, इथं मी लिहू शकतो मायनस जर द्यायचं असेल तर मला इथं प्लस 9 इज इक्वल टू, पहा आता 2 आणि मायनस इंटू प्लस म्हणजे होईल -9. नाही, हा आन्सर नाही. इथं मी लिहू शकतो 9 आणि -2 इज इक्वल टू 7. हा पण आन्सर लिहू शकतो मी. अशा प्रकारे किती पण आपण आन्सर लिहू शकतो. हा झाला आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर. आता बघू आपण थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन दिले आहे. आता एक एक क्वेश्चनचा आपण स्टडी करूया. पहा मग आता फर्स्ट क्वेश्चनच दिलाय तुम्हाला. इथं आपण बघू शकता तुम्ही. झूम होते का? हा होते. पहा आता फर्स्ट क्वेश्चन का दिला आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. पहा आता पहिला इक्वेशन दिलाय आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. डायरेक्ट मी आन्सर लिहितो याचा. ओके, आणि दुसरा का दिलाय आपल्याला, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. हा झाला आपला सेकंड इक्वेशन. आता पहा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करायसाठी तुम्ही काय कराल, सगळ्यात पहिले एक्स आणि वाय चा कोइफिशियंट चेक कराल. कोइफिशियंट म्हणजे काय होते, व्हेरिएबलले एक्स आणि वाय ले जोडून असलेला नंबर. याच्या समोर काही नाही म्हणजे काय असेल 1, याच्या समोर काही नाही म्हणजे काय 1. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला सॉल्व्ह करण्यासाठी एलिमिनेशन मेथड मध्ये सगळ्यात जरुरी आहे तुमची पहिली गोष्ट म्हणजे एक्स चा कोइफिशियंट किंवा वाय चा कोइफिशियंट सारखा असणे. आता इथं एक्सच्या समोर 1 आहे, इथं एक्सच्या समोर 2 आहे. सारखा आहे का? नाही आहे. वायच्या समोर 1 आहे, वायच्या समोर 5 आहे. सारखा आहे का? नाही आहे. मग याला आपण सॉल्व्ह करू शकतो का? नाही. मग आता सॉल्व्ह नाही करू शकत, पण आता याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे आहे. आता पहा, मी का करतो, या वायले सारखा बनवतो पहिले. तुम्ही एक्सले बी सारखा बनवू शकता, वायले बी सारखा बनवू शकता. ज्याले सारखा बनवला
तो व्हेरिएबल कटून जाणार आहे ना दुसरा व्हेरिएबल येणार आहे. आता पहा, हा प्लस आणि मायनस आहे, हे वाले जे आहे सोपी थोडंसं जाते, म्हणून आपण का करू, याले पहिले सारखा बनवू. आता सारखा बनवताना कसा बनवायचा पहा. मग आता हे स्टेप चांगली लक्षात ठेवा तुम्ही. इथला जो 1 दिसताय वायच्या समोर, या 1 सोबत इक्वेशन 2 चा मल्टिप्लाय करायचा. या वायच्या समोर 5 दिसताय, तर हा 5 सोबत हा असा इकडं मल्टिप्लाय करायचा. समजला? हा 5 गेला इकडं, हा 1 गेला इकडं. आता याचा मी काय करतो, मल्टिप्लिकेशन करून घेतो. पहा, 5 चा 1x सोबत, 5 चा 1y सोबत, 5 चा 4 सोबत, 1 चा 2x सोबत, 1 चा 5y सोबत, 1 चा 1 सोबत. आता पहा, इथं लिहून घेतो मी मल्टिप्लाय. मी का केलो, मल्टिप्लाय केलो. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 अँड इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 न कशाने मल्टिप्लाय केलो आपण, 1. आता मल्टिप्लाय केलो, 5 इंटू 1 म्हणजे काय होईल, 5x. मधामध्ये प्लस आहे. 5 इंटू 1 म्हणजे काय होईल, 5. आणि इथं काय, y इज इक्वल टू 5 इंटू 4 म्हणजे किती होते, 20. आता तुम्ही लक्षात ठेवा, असे तुम्ही सुरुवातीला पाडायचे आहे तुम्हाला हे रांगोळ्या. जर नाही पाडल्या, तुम्ही घाईघाईमध्ये यांच्यासोबत मल्टिप्लाय करता, पण या 4 सोबत तुम्ही मल्टिप्लाय करतच नाही, तुमचा पूर्ण आन्सर चुकून जाते. मग आता हा 1 2 होता, तर याला नवीन इक्वेशनला नाव देतो मी इक्वेशन नंबर 3. आता 1 इंटू 2x म्हणजे काय होते, 1 इंटू 2 म्हणजे 2, x आहे म्हणून x, मधामध्ये आहे मायनस. 1 इंटू 5 म्हणजे काय होते, 5. इथं आहे आपला y इज इक्वल टू 1 इंटू 1 म्हणजे किती होते, 1. हा झाला आपला इक्वेशन नंबर नवीनवाला 4. ओके. आता जर तुम्ही या इक्वेशन कडे पाहाल चांगला खुल्या डोळ्यानं, या एक्सच्या समोर किती आहे, 5. या वायच्या समोर, या एक्सच्या समोर किती आहे, 2. वेगळे वेगळे आहे, पण या वायच्या समोर 5 आहे, याही वायच्या समोर 5 आहे. आता आपले कोएफिशियंट जे आहे ते सारखे आले. आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता पहा, इक्वेशन कोएफिशियंट सेम आले, त्याच्या नंतरची स्टेप आहे साइन चेक करणं. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, डिफरंट आहे, एक प्लस एक मायनस, एक मायनस एक प्लस. तर मग त्या दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. मग इथं लिहून घेतो मी, ऍडिंग इक्वेशन कोणते कोणते आहे, 3 अँड 4. इक्वेशन 3 लिहून घेतो पहा मी इथं, 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. इक्वेशन 2 बी लिहून घेतो मी, 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. या दोघांची का करतो मी, ऍडिशन. आता प्लस 5y मायनस 5y डायरेक्ट तुम्ही करू शकता कट. आता 5x प्लस 2x म्हणजे किती, हा होईल आपला 7x इज इक्वल टू 21 प्लस 1 म्हणजे 20 प्लस 1 म्हणजे किती, 21. आता 7 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल आपला, हा डिवाइड. म्हणजे आला आपला x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 7. मग x इज इक्वल टू 21 बाय 7 म्हणजे 7 3 21. इथं आला आपला आन्सर 3. पहिल्या व्हेरिएबलचा आन्सर आला. आता आपल्याला काय करायचं आहे, पुट करायचं आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलचा आणायचा आहे. पहा मग आता पुट कुठं करू. आता इक्वेशन 1 2 3 4 जे तुम्हाला सोपी वाटते त्याच्यामध्ये पुट करा. पहा 1च सगळ्यात सोपी आहे. मग इथे लिहून घेतो मी, पुट x इज इक्वल टू किती आला आपला 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 का होता तो लिहून घेऊ आपण. इक्वेशन 1 होता आपला x प्लस y इज इक्वल टू 4. आता जिथं x दिसतंय तिथं काय लिहाल तुम्ही, 3 प्लस y जसाच्या तसा इज इक्वल टू 4. नंबर जवळ नंबर न्यायचा आहे, प्लस वाला 3 तिकडे गेल्यावर काय होईल, -3. आता 3 गेला तर इथं एकटा बिचारा कोण राहिला, y इज इक्वल टू, हा 4 तर बिचारा 4 जवळ तर 3 चालला गेला. मग y इज इक्वल टू 4 मायनस 1, 4 मायनस 3 म्हणजे किती आला आपला आन्सर, 1. मग इथं जो आहे लास्ट मध्ये आन्सर लिहायचा आहे तुम्हाला. देअरफॉर x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1 is the solution of given simultaneous इक्वेशन. अशा प्रकारचा जो आहे लास्ट मध्ये आपल्याला आन्सर लिहायचा आहे. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. एवढा तुम्ही सॉल्व्ह करा आणि हा तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी विचारलं जाते. ओके, याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा, हा फर्स्ट होता.
आता पाहू आपण हा सेकंड क्वेश्चन. पहा आता सेकंड काय, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. सेकंड आन्सर. इक्वेशन 1 काय, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 1. दुसरा काय, 3x मायनस वाय इज इक्वल टू, तो पण 5 आहे, इक्वेशन नंबर 2. आता पहा, हा तर बहुत सोपी आहे रे. इथं जर तुम्ही पाहाल, एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, या एक्सचा 3 आहे, सारखा नाही आहे. या वायच्या समोर काही नाही म्हणजे 1 आहे, या वायच्या समोर बी काही नाही म्हणजे 1 आहे. इथं जो आहे आपल्याला कोएफिशियंट सारखा ऑलरेडी दिला आहे. आता कोएफिशियंट सेम राहिल्यावर आपण का चेक करायचं, तर साइन. इथं कोणता साइन आहे, प्लस, इथं कोणता साइन आहे, मायनस. सेम आहे का डिफरंट आहे, डिफरंट आहे. तर मग दोन इक्वेशनची करायची ऍडिशन. डिफरंट साइन आले तर दोन इक्वेशनची का करायची, ऍडिशन. एक वेगळा साइन वाला असेल, एक वेगळा साइन वाला असेल. एक वेगळा साइन म्हणजे मुलगा, एक वेगळी साइन म्हणजे मुलगी. मग दोघ जण कुठे येते, जवळ येते. आता यांना जवळ म्हणजे आपल्याला काय करायचं, ऍडिशन. मग इथे लिहून घेऊ डायरेक्ट आपण, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता पहा, इक्वेशन 1 and 2 ची मी ऍडिशन करतो. इक्वेशन 1 लिहून घेतो, 2x प्लस वाय इक्वल टू 5. हा आहे आपला 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. यांची काय करतो मी, ऍडिशन. आता प्लस वाय वाय मायनस वाय डायरेक्ट काय होऊन जाईल, कॅन्सल. 2 प्लस 3 किती, 5. x आहे म्हणून x इज इक्वल टू 5 प्लस 5 किती, 10. आता 5 जो आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. x इज इक्वल टू काय होईल मग, 10 डिवाइडेड बाय 5. x इज इक्वल टू आला आपला आन्सर 2. आता काय करू आपण, पुट करू. इथं लिहून घेऊ, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्या ह्याच्यात पुट करू, 1 का 2, 1 सोपी आहे, 1 मध्ये लिहून घेऊ. इक्वेशन 1 काय तो लिहून घेऊ आपण. काय इक्वेशन 1, 2x प्लस वाय इक्वल टू 5. 2 जसाच्या तसा इन टू एक्सच्या जागी आपण का पुट करू, 2 म्हणजे याला ब्रॅकेट मध्ये लिहून घेतो. आता प्लस वाय इक्वल टू 5. आता 2 इंटू 2 म्हणजे किती, 4 प्लस वाय इक्वल टू 5. आता हा नंबर दिसला, मग हा आपल्या जवळ घेऊन जाईल नंबर. मग वाय इज इक्वल टू 5 प्लस वाला 4 तिकडे गेल्यावर काय होईल, -4. मग वाय इज इक्वल टू काय आला आपला आन्सर 1. एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1. शेवटी आपल्याला आन्सर लिहून टाकायचा आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 अँड y is equal to 1 is the solution of given simultaneous इक्वेशन. अशा प्रकारचा जो आहे आपल्याला हा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, त्यानंतर आपण पाहू थर्ड क्वेश्चन. आता पहा थर्ड क्वेश्चन काय, 3x मायनस 5y इज इक्वल टू 16, x मायनस 3y इज इक्वल टू 8. पहा आता थर्ड क्वेश्चन आहे आपला, 3x मायनस 5y इक्वल टू 16, इक्वेशन नंबर 1, पहिला इक्वेशन. सेकंड वाला काय, x मायनस 3y इक्वल टू किती आहे, 8, इक्वेशन नंबर 2. ओके, याला आपण आता सॉल्व्ह करून टाकू. हा 5 आहे बरं का म्हणत, हा 5. हा ओके. आता पहा, एक्सच्या समोर काय 3, या एक्सच्या समोर काय नाही म्हणजे काय 1, सारखा आहे का, तर नाही आहे. वायच्या समोर काय 5, या वायच्या समोर काय 3 आहे, सारखा आहे का, नाही आहे. मग का करावं लागेल, पहिले सारखा बनवा लागेल. कसा सारखा बनवू, मल्टिप्लाय करून. आता इथं का करू, जे छोटेवाले नंबर राहते त्याच्यानंच मल्टिप्लाय करायचं बरं. आता हा 1 दिसताय, या 1 ला इकडे घेऊन जाऊ, इक्वेशन 1 सोबत मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय 3, तर मग या 3 ला इकडे घेऊन जाऊ आणि इकडे मल्टिप्लाय करू. आता पहा, 1 चा मल्टिप्लिकेशन 3x सोबत, 1 चा 5y सोबत, 1 चा 16 सोबत, तसाच 3 चा 1x सोबत, 3 चा 3y सोबत, 3 चा 8 सोबत. इथं लिहून घेतो मी,
मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 1 अँड इक्वेशन 2 बाय 3. मग आता मल्टिप्लाय केल्यावर का आन्सर आहे? 1 इंटू 3x म्हणजे काय होईल? 3x मायनस 1 इंटू 5y म्हणजे किती? 5y इज इक्वल टू 16 इंटू 1 म्हणजे किती? तर 16. इक्वेशन नंबर 3. 3 इंटू 1x म्हणजे किती? 3x मायनस 3 इंटू 3 म्हणजे किती? 9y इज इक्वल टू 8 इंटू 3 म्हणजे किती? 24. इक्वेशन नंबर 4. आता पहा, आता चांगला लक्ष द्या. इथं पहा एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, इथे एक्सचा 3 आहे, सारखा आहे म्हणजे याला आपण सॉल्व्ह करू शकतो. पण आता पाहायचं आपल्याला साइन. 3 च्या समोर कोणता साइन आहे म्हणजे आहे प्लसचा साइन. याही 3 च्या समोर कोणता साइन आहे म्हणजे आहे प्लसचा साइन. आतापर्यंत एक प्लस होता तर दुसरा मायनस होता, एक मायनस होता तर दुसरा प्लस होता. तर मग आपण का करत होतो? ऍडिंग करत होतो. आता दोनही प्लस प्लस आहे किंवा जर दोनही मायनस मायनस असेल, सेम सेम साइन नसेल, सेम सेम आहे, एक हाय मुलगा आहे, हाय मुलगा आहे, तर मग हे कसे जाते? दूर जाते. दूर जाते म्हणजे काय करायचं आपल्याला? याचा सबस्ट्रॅक्शन. मग इथं लिहून घेऊ आपण, सबस्ट्रॅक्ट 3 and 4. 3 and 4 चा काय करायचा? सबस्ट्रॅक्ट. 3 लिहून घेतो मी, 3x मायनस 5y 5y इक्वल टू 16 आणि हा 3x मायनस 9y इज इक्वल टू 24. आता पहा, आपण का करत आहोत? सबस्ट्रॅक्शन. जेव्हा पण लक्षात ठेवा सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा सेकंड इक्वेशन जो राहते खालचा वाला त्याचे साइन करायचे उलटे. जर प्लस असेल तर लिहायचा मायनस आणि जर मायनस असेल तर लिहायचा प्लस. हा 3 च्या समोर काही नाही म्हणजे काय? प्लस आहे, मग याला लिहितो मी मायनस. या 9 च्या समोर काय दिसतंय? मायनस, मग याला गोल करतो आणि इथं खाली लिहितो मी प्लस. 24 च्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे, प्लसचा काय होईल इथं? मायनस. आता 3x मायनस 3x कॅन्सल. आता मायनस 5y प्लस 9y, मायनस 5y प्लस 9y, याचा आन्सर किती होईल? तर प्लस 4y. कोणता 4y? प्लस 4y इज इक्वल टू 16 मायनस 24, हा होईल आपला मायनस 8. 16 मायनस 4y 16 मायनस 24 म्हणजे किती होईल आपला? मायनस 8. आता 4 मल्टिप्लाय आहे, इकडे होईल जाईल डिवाइड. y इज इक्वल टू मायनस 8 बाय प्लस 4 म्हणजेच 4. y इज इक्वल टू मायनस 4 दुने 8. y चा आन्सर आला आपला मायनस 2. आता आपण पुट करून टाकू. कोणत्यामध्ये पुट करू? 1 2 3 4 कशामध्ये आपण पुट करू शकतो? इझी कोणता दिसत आहे बरं? हा 3 वाला 2 वाला इझी दिसत आहे पहा. मग इथं पुट करू. पुट y इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन कोणता आहे? 2. इक्वेशन 2 काय इथे एक वेळा लिहून घेतो मी. काय पहा, x मायनस 3y इज इक्वल टू 8. जिथं तुम्हाला y दिसत आहे तिथं काय ठेवायचं आहे तुम्हाला? मायनस 2. x ऍज इट इज, मायनस आहे म्हणून मायनस, 3 आहे म्हणून 3 आहे. y दिसला म्हणजे काय ठेवायचं आहे तुम्हाला? मायनस 2. y च्या जागी आपण काय लिहिलो? मायनस 2. याला कुठे ठेवलो आपण? चांगल्या एका ब्रॅकेट मध्ये ठेवलो पांगर पुंगर करून. इज इक्वल टू 8. x मायनस इंटू मायनस काय होते? प्लस. 3 इंटू 2 किती होते? 6 इज इक्वल टू 8. प्लस 6 तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस 6. मग x इज इक्वल टू 8 मायनस 6. मग x इज इक्वल टू किती आला आपला आन्सर? 2. मग तुम्हाला लिहायचं आहे देअरफॉर x इज इक्वल टू 2 and y is equal to minus 2 is the solution of given simultaneous इक्वेशन. अशा प्रकारे जो आहे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कितवा वेळ आपला? हा थर्ड क्वेश्चन. ओके, याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू, फोर्थ वाला क्वेश्चन. पहा आता फोर्थ क्वेश्चन काय म्हणते. फोर्थ वाल्याचा इक्वेशन लिहून घेतो मी. काय? हाच होय ना? हा 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0 आणि या इथं आपला 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. आता पहा याला कसं सॉल्व्ह करू आपण.
याला लिहून टाकू आपण इक्वेशन नंबर 1. आता याला इक्वेशन नंबर 2 नको लिहा. काऊन नको लिहा? हे सगळे जे नंबर आहे 10, 15 आणि 105 याला आपण छोटा करू शकतो. हे सगळे जे नंबर आहे हे 5 न डिव्हिजिबल आहे. 5 न हे डिवाइड होऊ शकते. मग इथे लिहून टाकू. बरं लिहून टाका सेकंड इक्वेशन. इथं लिहा डिवाइड इक्वेशन 2 बाय 5. असा केला तर सोपी जाते. आपल्या नॉमिनल जे मेथड आहे तिच्या नाही केला तरी आन्सर येणार आहे. पण असा थोडासा तुम्हाला इझी जाईल नंतरचा कॅल्क्युलेशन. हा का होईल 10x 5 ने डिवाइड करा प्लस 15y ले 5 ने डिवाइड करा इज इक्वल टू 105 ले 5 ने डिवाइड करा. 5 दुने 10 म्हणजे हा होईल आपला 2x. 5 तिरी 15 म्हणजे हा होईल आपला 3y. हा किती होते 100 पाचा 100 गुणिला 20 म्हणजे 20 गुणिला 5 म्हणजे 100 आणि हा येईल आता इथं 21. इक्वेशन नंबर 3. आता 2 ले विसरून जा. इक्वेशन 1 आणि 3 पा. 1 ले मी का करतो इथं लिहून घेतो पा. 2y मायनस आता पा 2y दिसताय आपला जनरल फॉर्म काय बरं ax प्लस by इज इक्वल टू c. मग आता आपण याला x ले पहिले लिहायचं आहे आणि y ले नंतर लिहायचं आहे. तर मी काय करतो x ले पहिले लिहून घेतो. पण साइन सोबत आपला इक्वेशन काय 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0. या मायनस एक्स ले पहिले लिहून घेतो हा प्लस 2y याला नंतर लिहितो इज इक्वल टू 0. हा लिहितो मी मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 0. हा झाला इक्वेशन नंबर कितवा पहिला. आता पहा इथं x च्या समोर का दिसतंय 2. इथं x च्या समोर काही नाही म्हणजे काय 1 सारखे आहे का नाही आहे. y च्या समोर का दिसतंय 3. या y च्या समोर 2 सारखे आहे का नाही आहे. सारखे बनवायचे आहे. मग का करू या 1 चा इकडे मल्टिप्लाय या 2 चा इकडे मल्टिप्लाय. या इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन सोबत मल्टिप्लाय. या इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट इकडच्या सोबत मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करताना असे थोडेसे बढिया रांगोळ्या काढून टाकून आपण दिवाळीच्या. आता पहा इक्वेशन बदलून जाईल आपला. 1 इंटू 2x म्हणजे किती 2x प्लस 1 इंटू 3y म्हणजे किती 3y इज इक्वल टू 1 इंटू 21 म्हणजे किती 21. 3 झाले तर हा झाला आपला चौथा इक्वेशन. आता 2 इंटू 1 म्हणजे किती हा मायनस आहे. 2 इंटू 1 म्हणजे किती 2x प्लस 2 इंटू 2 म्हणजे किती रे 4y इज इक्वल टू 2 इंटू 0 म्हणजे किती 0. 2 नाही लिहायचा इथं. इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला काय करायचं इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 ला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहा मग आता का करून रे या x च्या समोर 2 दिसताय या x च्या समोर बी 2 दिसताय. साइन पहा आता याचा प्लस आहे याचा मायनस आहे. वेगळा आहे का सारखा आहे तर वेगळा आहे. वेगळा राहील मुलगा मुलगी तर मग जवळ येते. सारखा राहील तर मग दूर जाते. मग आता इथं का करू जवळ येतात म्हणजे ऍडिंग लिहून घेऊ. ऍडिंग इक्वेशन कितवा 4 and 5. 4 काय 2x प्लस 3y इज इक्वल टू 21 मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू 0. ऍडिशन करता तर साइन वगैरे चेंज करायची काही आवश्यकता नाही आहे. आता प्लस 2x मायनस 2x कॅन्सल 3y प्लस 4y किती 7y इज इक्वल टू 21 प्लस 0 म्हणजे किती 21. 7 मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर का होईल डिवाइड. मग y इज इक्वल टू किती तर 21/7. मग y इज इक्वल टू किती हा होईल 7 तिरी 21 म्हणजे 3. आता पुट करा. कोणामध्ये पुट करता कुठे गेला हा पुट y आहे ना हा y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. कोणामध्ये पुट करायची इच्छा आहे रे सोपी वाला पहा कोणता आहे 1 आहे. 1 काय 1 इक्वेशन एक तर हा वाला 1 लिहू शकता किंवा तो वाला लिहू शकता दोन्ही सारखेच आहे. इक्वेशन 1 काय 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0. 2 y च्या जागी काय लिहायचं आपल्याला 3 याला बड्या ब्रँकेट मध्ये म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे इज इक्वल टू 0. आता 2 इंटू 3 म्हणजे किती 6 मायनस एक्स इज इक्वल टू 0. आता एक काम करून या मायनस एक्स तिकडे घेऊन जा. मग काय होईल तो प्लस एक्स इकडे राहिला एकटा 6 इकडे राहिला एक्स. मग एक्स इज इक्वल टू किती आला आपला आन्सर 6. लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकू. देअरफॉर x इज इक्वल टू 6 and y is equal to 3
is the solution of given simultaneous इक्वेशन. बस अशा प्रकारे जो आपला फोर्थ वाला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आपण पाहू फिफ्थ वाला क्वेश्चन. 2 क्वेश्चन राहिले, संपून जाते मग आपले. पहा मग आता फिफ्थ वाला क्वेश्चन कसा आहे. फिफ्थ वाला क्वेश्चन 2x + 3y + 4 = 0, x - 5y = 11. ओके. हा आता पहा, याला इक्वेशन 1 न देता मी का करतो, हा जो आहे ax + by आपला जनरल फॉर्म काय, ax + by = c, म्हणजे कॉन्स्टंट टर्म कोणत्या साइडले पाहिजे, तर = च्या राईट हँड साइडले, त्या साइडले पाहिजे. इथे इकडं आलाय पहा, या 4 ले मी तिकडे घेऊन जातो, बाकी मी काहीच नाही करता. 2x + 3y = +4 तिकडे गेल्यावर होईल -4. याला लिहितो मी इक्वेशन नंबर 1. हा तर बिचारा आपला आहे पहिलेच, हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता मी का करतो, तर कोएफिशिएंट चेक करतो. x च्या समोर काय 2, या x च्या समोर काय 1, सारखा नाही आहे. y च्या समोर काय 3, या y च्या समोर काय 5, सारखा नाही आहे. आता मग कोणाला सारखा बनवू, x ले बी बनवू शकतो, y ले बी बनवू शकतो. मी y ले बनवून पाहतो. हा जो 5 आहे याचा इकडं मल्टिप्लिकेशन, हा जो 3 आहे याचा इकडं मल्टिप्लिकेशन. 5 चा 2 सोबत, 5 चा 3 सोबत, 5 चा 4 सोबत, 3 चा x सोबत, 3 चा 5y सोबत, 3 चा 11 सोबत. पहा मग आता 5 × 2x म्हणजे किती, 5 दुने 10, 10x प्लस 5 × 3 म्हणजे किती, 15y = -5 × 4 5 × 20. इक्वेशन नंबर 3. आता आपण इथं लिहिलोच नाही, मल्टिप्लाय ते लिहिणं जरुरी आहे. पहिले थोडंसं आपण इथं लिहून घेतो, जागा आहे तर इथं लिहून घेऊ. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 5 and इक्वेशन 2 by 3. ठीक आहे. आता 3 × x म्हणजे किती, 3x मायनस 5 × 3 म्हणजे किती, 15y = 11 × 3 म्हणजे किती, 33. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आहे, 4 आहे, 15 15 पहा, आता इथे 15 इथे 15, एक प्लस आहे एक मायनस आहे, का होईल, प्लस मायनस जवळ येतील म्हणजे ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 लिहून घेऊ परत एकदा, 10x + 15y = -20, 3x - 15y = 33. ऍडिंग करता साइन वगैरे चेंज करायची काही आवश्यकता नाही. +15 - 15 कॅन्सल, 10 + 3 किती रे, तर 10 + 3 होते 13x, -20 + 33 म्हणजे हा होईल आपला 13. आता 13 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल आपला डिवाइड. पहा मग आता x = 13/13, x = 1. पुट करा, कोणामध्ये पुट करता, तुमची इच्छा रे, कोणता सोपी दिसताय तुम्हाला, 1 to 2 सोपी दिसताय. पुट x = 1 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय तो लिहून घेतो मी. काय इक्वेशन 2, x - 5y = 11. x च्या जागी काय लिहायचं आहे, 1 - 5y = 11. आता +1 तिकडे गेल्यावर काय होईल, -1. इतर आला -5y = 11 - 1 -5y = 10. 5 मल्टिप्लाय वाला तिकडे गेल्यावर होईल डिवाइड. y = 10/-5. y = हा मायनसला समोर लिहितो, 10/5 म्हणजे किती, 2. y चा आन्सर आला आपला -2. शेवटी आपल्याला आन्सर लिहायचा आहे, का लिहाल, therefore x = 1 and y = -2 is the solution of given simultaneous equation. बस असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे.
त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. हा आन्सर तुम्हाला शेवटचा लिहायचा आहे. आणि आता आपण पाहू लास्ट क्वेश्चन, 5वा वाला, 6वा वाला, हा वाला. 2x - 7y = 7. 6th वाला क्वेश्चन का म्हणते 2x - 7y = 7. आणि इथं काय 3x + y = 22. हा आहे आपला इक्वेशन 1, हा आहे आपला इक्वेशन 2. x च्या समोर 2 आहे, x च्या समोर 3 आहे, सारखा नाही आहे. y च्या समोर 7 आहे, y च्या समोर 1 आहे, सारखा नाही आहे. या 1 ले इकडे मल्टिप्लाय करा, या 7 ले इकडे मल्टिप्लाय करा. मग हा का होईल 1 चा 2x सोबत 1 चा 7 सोबत 1 चा 7 सोबत 7 चा 3 सोबत 7 चा 1 सोबत 7 चा 22 सोबत. आता पहा मग आता मल्टिप्लाय करू. इथं लिहा लागते आपल्याला मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 1 and equation 2 by 7. आता का होईल 1 × 2 म्हणजे 2x मायनस 1 × 7 म्हणजे 7y इज इक्वल टू 1 × 7 म्हणजे 7. इक्वेशन नंबर 3. आता 7 × 3 म्हणजे 21x मायनस 7 × 1 म्हणजे 7y इज इक्वल टू 7 × 22 म्हणजे हा होईल आपला 154. इक्वेशन नंबर 4. आता का करायचं आहे, यांना सॉल्व करायचं आहे. कसा करू, y च्या समोर 7, अरे हा मायनसच आहे का प्लस आहे, हा पहा इथं गडबड झाली असते, हा प्लस आहे बरं. आता या y च्या समोर 7 आहे, या y च्या समोर बी 7 आहे, हा मायनस आहे प्लस, डिफरंट आहे, जवळ आणा म्हणजे ऍडिशन. इथे लिहून घेतो मी ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 काय लिहून घेतो मी एक वेळा 2x - 7y = 7. 21x + 7y = 154. ऍडिशन करत आहोत. पहा आता ऍडिंग करत आहोत. आता +7 - 7 कॅन्सल, 2 + 21 किती रे, तर हा होईल 23x इज इक्वल टू 7 + 154, हा होईल 161. 23 मल्टिप्लाय मला इकडे गेल्यावर का होईल डिवाइड. x इज इक्वल टू 161 डिवायडेड बाय 23. x इज इक्वल टू किती वेळा भाग जाते रे याचा 3x, म्हणजे हा जाईल 7 वेळा भाग. x इज इक्वल टू आला आपला आन्सर 7. आता का करू आपण पुट करून, कोणत्याच्यात पुट करायची इच्छा आहे, इच्छा व्यक्त करा तुमची, तुमची इच्छा इथे पूर्ण केल्या जातील. अरे ई का हो गया, ई का हो गवा, ऐसन काहे कर रहा है. आता पा पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन, कलर मस्त आहे ना, पण दिसल नाही, पिंकी 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 कलर घेऊन थांबा. आता आपण कुठे गेला रे पिंकी पिंकी, पुंकू पुंकू पिंकी पिंकी, हा आता आला पा पिंकी पिंकी कलर, लडकियों का फेवरेट. इक्वेशन नंबर 1 2 3 4 आपला. सोपी कोणता आहे रे, 1च सोपी दिसत आहे. मग इक्वेशन 1, इक्वेशन 1 काय लिहून घेऊ. पहा आता 2x - 7y = 7. 2x दिसला म्हणजे काय लिहायचं 7, याला बढिया मी ब्रॅकेट मध्ये लिहितो, मायनस हा बाकी जसा आहे तसा 7y = 7. 2 × 7 किती 14 मायनस 7y = 7 प्लस 14 तिकडे गेल्यावर -14, इतर राहिला -7y = 7 - 14 -7y = -7. 7 मधून 14 गेले तर राहिले 7 मायनस वाले. आता मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. y = -7 by -7, y = 1.
लास्ट मध्ये लिहून टाकायचा x इज इक्वल टू 7 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशनचा ई बढिया झाला नाही का, बहुतच लंबावून गेला. अशा प्रकारचा जो आहे आपला लास्ट वाला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.1 मधला बघू शकता तुम्ही. ओके, सो आता हे होती आपली प्रॅक्टिस सेट, मला वाटते संपली आहे, संपली 5.1. याच्यानंतर काही वर्ड प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.